नमस्कार, आपण पाहत आहात SP9 स्पेशल क्राईम डायरी एपिसोड। आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे। वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। शाळेतून घरी आलेली अल्पवयीन मुलगी घरात एकटी आणि त्याच संधीचा फायदा घेत एका संशयिताने घरात प्रवेश केल्याचा आरोप, त्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आणि मुलीची निर्घृण हत्या। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। अंतिम सत्य तपासातूनच स्पष्ट होणार आहे। वर्धा जिल्ह्यातील रोठा शिवार नेहमीप्रमाणे अल्पवयीन मुलगी सकाळी शाळेत गेली होती। दुपारी ती घरी परतली, त्यावेळी तिचे आई वडील घराबाहेर बाजार हाटासाठी गेले होते। मुलगी घरात एकटी असल्याची माहिती कोणाला तरी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे। याच वेळेत संशयित व्यक्ती घरात शिरल्याचा आरोप आहे। प्राथमिक माहितीनुसार मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यानंतर घटनेची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून आरोपीने मुलीला दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे। सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसर सील करण्यात आला। घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले। फॉरेन्सिक तपासासाठी नमुने जप्त करण्यात आले असून वैज्ञानिक तपास सुरू आहे। पोलिसांकडून परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार संशयिताला मुलगी घरात एकटी असल्याची माहिती होती अशी शक्यता तपासली जात आहे। या प्रकरणात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तथापि अधिकृतरित्या कोणालाही दोषी घोषित करण्यात आलेले नाही। अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवाल, पुरावे आणि न्यायालयातील प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। ही घटना केवळ एका कुटुंबावर ओढवलेलं दुःख नाही, तर समाजासमोर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेसाठी पालक, शाळा, स्थानिक प्रशासन आणि समाज या सर्वांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। मुलांना गुड टच, बॅड टच, आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी मागायची, तसेच संशयास्पद हालचालींची माहिती विश्वासू व्यक्तींना कशी द्यायची याबाबत नियमित मार्गदर्शन होणे आवश्यक आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही। पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। या घटनेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आली तर आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू। अशा संवेदनात्मक प्रकरणांमध्ये अफवा किंवा अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका। मी स्नेहल, आपण पाहत होतात SP9 मराठी क्राईम डायरी। धन्यवाद।